नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो 17 डिसेंबरला जो आपला पेपर झाला आहे त्याच्यामधील अंकगणित यावर किती उदाहरणं आली, तर ते आपण 8 जे उदाहरणं आली ते कसे त्याची संभाव्य उत्तरं काय असणार त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, आपल्याला दिलंय जर 4 मायनस 4 इज इक्वल टू तर 24 असेल. बघा, 4 टू द पॉवर b मायनस 4 टू द पॉवर b मायनस 1 बरोबर जर 24 असेल तर काय म्हणते आपल्याला 2b रेज टू पॉवर b काय असेल. बघा, आता जर आपण इथं बघितलं तर आपण याला अशी मांडणी करू शकतो 4 टू द पॉवर b मायनस पॉवर b भागीला 4 बरोबर 24 इथपर्यंत समजलं. मग या 4 दोन्ही साईडला गुणला असता 4 गुणिला 4 टू द पॉवर b मायनस 4 टू द पॉवर b बरोबर 4 चूक 16 4 दुनी 8 1 9 96. बघा, जर आपण बघितलं 4b कॉमन घेतलं, ठीक आहे. बघा, 4 मायनस 1 बरोबर 3 बरोबर 96. बघा, 4b 4 टू द पॉवर b इज इक्वल टू 96 भागीला 3 म्हणजे 2 आणि इथं 3. म्हणजेच काय की आपण याला अशी मांडणी करू शकतो 4b बरोबर 5 टू द पॉवर 5. म्हणजेच काय b बरोबर याला आपण अशी मांडणी करू शकतो म्हणजेच काय 2b बरोबर 5. ठीक आहे. म्हणजेच काय b बरोबर काय 5/2 पर्यंत समजलं. ठीक आहे. मग आपल्याला उदाहरणात काय विचारलंय 2b पॉवर b ची किंमत काढायला सांगितली. आपल्याला 2b द पॉवर b ची काय सांगितली, आपल्याला किंमत काढायला सांगितली. 2b म्हणजेच काय 5. ठीक आहे. आणि b म्हणजेच काय 5 भागीला 2. म्हणजेच काय आपण याला असा पद्धतीने मांडणी करतो 5 टू द 5 चा पॉवर 5 गुणिला. ठीक आहे. म्हणजेच काय याचं उत्तर झालं 1100 6 6 25 5 5 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 5 चा क्यूब 125 त्याचा 5 चा पॉवर 4 625 1125. ठीक आहे. पॉवर 1/2. ठीक आहे. मग आपण परत याला अंडर रूट मध्ये अशी मांडणी करू शकतो. याच मांडणीला आपण 5 इंटू 625 म्हणजेच काय येणारं उत्तर काय झालं आपलं 625 कशाचा वर्ग आहे. बघा, x बरोबर 625 गुणिला 5. 625 कशाचा वर्ग आहे तर 25 चा, तुम्हाला बाहेर अंडर रूटच्या बाहेर आणि अंडर रूट 5 म्हणजेच बघा 25 इंटू अंडर रूट 5 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघा, पर्याय क्रमांक 5. ठीक आहे. जर तेही जर नसलं समजलं तर आपण बघा की काय बघितलं होतं आपण 2b बरोबर 5 इथे. ठीक आहे. म्हणजेच काय b बरोबर 5/2. ठीक आहे. मग आपलं काय होतं की जे 2b पॉवर b म्हणजेच काय 5 चा पॉवर 5/2 म्हणजेच काय की 5 टू द पॉवर 5 इंटू 1/2. म्हणजे बघा 1/2 म्हणजेच काय अंडर रूट 2. बघा, अंडर रूट 2 म्हणजेच काय समजा जी काही संख्या असेल 2 इथं 5 असेल म्हणजे ठीक आहे. बघा, अंडर रूट कुठं कुठं संख्या ह्या दोन पर्याय इथं रिमूव्ह झाले, पर्याय क्रमांक 1 आणि 2. हे बघा, आपला जर 4 चा पॉवर 5 चा पॉवर जर 5 असेल तर 5 25 हा म्हणजे हा जो आहे 5 म्हणजे हे 25 हे उत्तर येणारच नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं काय योग्य आहे. बघा, जर ए चे 30% 0.25 आहे म्हणजे बघा ए चे 30% काय 0.25 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय ए गुणिला 30 भागीला 100 बरोबर 0.25. जर आपण ह्याची किंमत काढण्यास गेलो तर 0.25 गुणिला 100
भागीला 30. ठीक आहे, हे झालं 25 भागीला 30 म्हणजेच काय 5/6. ठीक आहे, म्हणजेच ए ची किंमत काय झाली 5/6. हे प्रश्न आयोग काय करणार आहे, रद्द करेल. म्हणजे ए बरोबर 5/6. आपल्याला बी ची काय दिलेली व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे C/D. बघा, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला C/5. ठीक आहे, म्हणजेच काय तर C बरोबर 5 टाइम B. ठीक आहे, मग बघा आपल्याला काय करता येतं, एक तर या दोन्हीची एकापैकी किंमत माहिती पाहिजे होती, तरच हा पर्याय आपल्याला सोडत असता. म्हणजे काय करेल हे आयोग, हा प्रश्न काय करेल तर रद्द करेल. ठीक आहे, याच्यानंतर काय झालं, एक गाडी. बघा, एक गाडी, ही गाडी आहे, ही बी गाडी आहे. ठीक आहे, आता प्रश्न बघू आपण काय आहे. मोटर गाडी 60 किमी प्रति तासाने धावते. ए गाडी, बघा ए गाडी किती ना 60 किमी पर आवर या वेगाने धावते. आणि बी गाडी ही 75 किलोमीटर पर आवर या वेगाने धावते. ठीक आहे, 75. दोन्ही गाड्या एकाच मार्गाने, म्हणजे बघा समान दिशेने जर जात असतील तर काय होणार, प्लस मायनस होणार. जर विरुद्ध दिशेने असेल तर काय होणार, वजाबाकी होणार. मोटर गाडी ही बी च्या 60 किमी वेगाने पुढे आहे, तर बी या गाडीला ए पर्यंत पोहोचण्यासाठी किती तास लागतील. बघा शॉर्टकट पद्धतीने बघा 60 ने पुढे आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की बघा हे काय टोटल डिस्टन्स किती आहे 60. आपल्याला काय करायचं आहे, कितीनं पुढे जाईल बघा. मग काय या दोन्ही काय एक, बघा जेव्हा दोन गाड्या समान दिशेने जातात वजाबाकी होती, दोन गाड्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा ती बेरीज होती. मग काय 75 - 60. ठीक आहे, मग बघा 60 भागीला 15 बरोबर 4 तास. का आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ठीक आहे, अंत रिमूव्ह होईल. इथं काय पर्याय क्रमांक 2. बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. जर आपण हे उदाहरण बघितलं तर या उदाहरणाला आपण अशा पद्धतीने मांडणी करू शकतो. ठीक आहे, दोन्ही कटले म्हणजेच काय पर्याय क्रमांक 1. बघा एका दुकानदार 10 रुपयाला, बघा एक दुकानदार काय करतो 10 रुपयाला किती आंबे देतो तर 15 आंबे देतो. मग काय म्हटलं 10 आंबे, बघा मग 10 आंबे काय करतो तो परत किती रुपयाला देतो तर 15 रुपयाला देतो. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा याचं पर्सेंटेज निघेल 10 गुणिला 10 बरोबर 15 गुणिला 15 म्हणजेच काय 100 बरोबर 225. जर बघा याचं पर्सेंटेज जर काढलं तर किती टक्क्याने त्याला शेकडा नफा होईल तर नफा होईल त्याला 225 - 100 भागीला 100. म्हणजेच काय याच्यापेक्षा इकडे किती नफा झाला ते बघायचंय. 125 भागीला 100 म्हणजेच काय त्याला 125 काय होईल 125 रुपये नफा होईल. ठीक आहे, आता बघा जर बघा इथं काय दिलं, जर x हा 0 पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय की तो मायनस राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय प्लस राहणार. आपल्या उदाहरण काय दिलं x प्लस 1/x = 5.5. मग बघा आपल्याला काढायला सांगितलं √x + 1/x काय असेल. जर याचा आपण वर्ग केला x √x + 1/√x चा वर्ग येणार x + 2 √x भागीला x + 1/x.
एक्स एक्स कटलं म्हणजेच काय एक्स प्लस 1/x प्लस 2. मग बघा याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे काय 5 .5. ठीक आहे, म्हणजे 5.5 बरोबर 2 म्हणजेच काय आलं 7.5. मात्र बघा आता आपण काय केलं त्याचा वर्ग केला होता. मग बघा 7.5 म्हणजेच काय 1/2 म्हणजेच काय √7.5. बघा पर्याय क्रमांक 1. दुसरी गोष्ट या पर्यायात जर बघितलं आपण काय इथं प्लस चिन्ह आहे म्हणजेच येणारं उत्तर आपलं मायनस मध्ये कधीच येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 इथं रिमूव्ह होतो. आणि जर अजून एक बघितलं आपण जेव्हा आपण याचा वर्ग करतो तेव्हा आपल्याला संख्या मिळते x प्लस 1/x प्लस 2. म्हणजेच काय ही संख्या 5.5 आहे, म्हणजेच 5.5 हे उत्तर कधीच येणार नाही, म्हणजे काही √7.5 हे उत्तर येणार. बघा 4 पुरुष एक काम करण्यासाठी 8 दिवस 7 ते पूर्ण करतात, तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. हेच काम 4 पुरुष आणि 4 स्त्रियांनी जर सोबत केलं तर किती दिवसात पूर्ण होईल? तर 4 पुरुष एक काम करण्यासाठी 8 दिवस 7 पूर्ण करतात. बघा 4 पुरुष 8 दिवसात एक काम पूर्ण करतात, तेच काम 8 महिला 16 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, मग बघा आणि ते 4 पुरुष आणि 4 महिला जर सोबत घेतल्या तर ते किती दिवसात पूर्ण होईल? ठीक आहे, हे झाले 2. ठीक आहे, म्हणजेच काय 8 आणि इकडे काय आलं 32. जर हे दोघांनी जर एकत्र काम केलं म्हणतात, बघा या दोघांनी जर एकत्र काम केलं काय होईल 1/8 डिवायडेड प्लस 1/32 म्हणजेच काय 1/8 कॉमन प्लस 8×32 म्हणजेच काय 5/4 म्हणजेच काय 5/32. हे काय झालं आपलं a प्लस a/b डिवायडेड बाय ए. मग जर हे आपलं पर्याय आला तर काय करायचं आहे की याचं प्रोपेशन घ्यायचं, याला काय करायचं उलटं करावं लागते आपल्याला. म्हणजेच काय जेव्हा दोघं जण एकत्र काम करतील तेव्हा आपलं काय राहील मग 32/5 म्हणजेच काय 6×5 = 30. ठीक आहे, बाकी राहिले किती 2, मग 4×5 = 20. बघा पर्याय क्रमांक बघा कुठे येतं तर बघा पर्याय काय आहे 6. पर्याय क्रमांक काय 6 आहे कुठं बघा 6. बघा पर्याय क्रमांक एवढ्या दिवसात काय करणार ते काम कंप्लीट करणार. ठीक आहे, आता बघा आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की बघा हे जो काही पोर्शन आहे हा पोर्शन जो आहे हा या पोर्शनचं काय करायला सांगितलं आपल्याला की क्षेत्रफळ काढायला सांगितलं. मग बघा या पोर्शनचं जेव्हा आपण क्षेत्रफळ काढू रेखांकाचं जेव्हा क्षेत्रफळ काढू तेव्हा काय असणार 2πr मायनस काय असणार तर काय या वर्तुळाचा जो परिघ आहे त्याचं काय असणार हे असणार. तर सगळ्यात पहिले काय करू आपण तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत की जो परिघ दिलेला आहे आपल्याला म्हणजे बघा वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय 2πr बरोबर परिघ दिलेला आहे 2π × √x 2 कटले म्हणजे r बरोबर काय झालं √x. ठीक आहे, म्हणजेच काय या ठिकाणापासून जी रेडियस आहे हे काय आहे √x आहे आणि हे √x आहे. म्हणजेच काय झालं डायमीटर जर बघितली आपण d बरोबर काय आलं 2 टाइम √x. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की चौरसाचे वर्तपट चौरस जे आहे त्याचं काय बघणार आहे आपण हे बघणार आहे चौकोनाचं हे बघणार आहे. म्हणजेच काय बाजूचा वर्ग इथं बाजू दिलेली नाही. दुसरा अजून याचं काय होतं त्याचं क्षेत्रफळाचा एक अजून एक फॉर्म्युला आहे 1/2 गुणिला कर्णचा वर्ग. मग बघा कर्ण किती आहे आपला तर डायमीटर. ठीक आहे, बघा हा 2 टाइम x म्हणजे 1/2 × याचा वर्ग म्हणजेच काय आलं 1/2 × 4 × x. ठीक आहे, म्हणजेच काय आलं 2 टाइम x. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग आपल्याला काय विचारलंय रेखांकित भागाचं काय विचारलंय आपल्याला तिथं
हे विचारलंय. आता आपल्याला बघावं लागेल जो काही हा सर्कल आहे या पूर्ण सर्कलचं बघा काय ते, तर या पूर्ण सर्कलचं हा बघा पूर्ण सर्कलचं हे बघायचं आहे आपल्याला. मग काय 2 पाय तर पूर्ण सर्कलचा बघणार आहोत आपण इथं. आता रेखांती भागाचा बघा. आता रेखांती भागाचा 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे बघा हा जो आहे हा सर्कलचा आहे तर काय पाय आर स्क्वेअर मायनस जो काही हा काय डब्बा आहे म्हणजे हा काय सर्कल स्क्वेअर आहे त्याचा वजा काय येणार, तर त्याचा बघा आपण आत्ताच बघितलं की त्याचं क्षेत्रफळ बघितलं आपण चौरसचं की क्षेत्रफळ बघितलं आपण काय आहे तर 1/2 इंटू कर्णाचा वर्ग म्हणजेच काय 2x. मग बघा आर बरोबर काय आपलं, आर बरोबर आपलं √x म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे x म्हणजे 2x नाही पाय इंटू x मायनस 2x म्हणजे बघा रेखांती भागाचे क्षेत्रफळ पाय इंटू x मायनस 2x हा किंवा याला अशा पद्धतीने म्हणतात x कॉमन पाय मायनस 2. मग बघा पर्याय कोणता आपला, तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे.